नंबर ऑफ वर्गकुंडली 16 वर्गकुंडली आहेत. 16. ओके. आउट ऑफ 16 आज आपण फक्त D10 चार्ट किंवा दशमांश कुंडली असं त्याचं वर्णन आहे. तर पुरातन ग्रंथानुसार दशमांश कुंडली केव्हा बघायची? तुम्हाला महाभारतामधलं वाक्य आठवत असेल ना, गीतेतलं, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचनम मा कर्मफल हेतू भूर्मा ते पुढे काय? स्वतस्कत्वर म्हणी. कर्मणी म्हणजे सगळं जे काही कर्म आहे त्या कर्माशी निगडीत आहे. D10 चार्ट. D9 बरं, तुमच्या ऍडव्हान्स मध्ये किती जण शिकलेले आहेत D9 किंवा त्याला आपण नवमांश म्हणतो, सगळ्यांना येत असेल नवमांश. पण D10 चार्ट केव्हा बघायचं? पर्टिक्युलरली आपल्याला एखाद्याला प्रोफेशनचं मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे आज जशी माझ्याकडे एक कुंडली आली होती की काय करू सर, आता 2 पोरं पण झाली आणि आता माझं हे चालू आहे. म्हणजे मुलं झाली, आता मी करिअर करू शकते. मुलगी लेडी आहे ना. सो 10 वर्ष झाली मी एम एस सी केलं. एम एस सी नंतर लग्न आलं, लग्नानंतर मुलं झाली. नाव म्हणजे 2 प्रकारचे असतात. एखादा व्यक्ती एखादा कोर्स किंवा एखादा डिग्री घेतल्यानंतर इमिजिएटली जॉब शोधतो. एखादा माणूस उशिराने बघतो. एखादा माणूस मध्येच चेंजेस करतो. यानुसार आपण प्रोफेशनचं चुनाव कसं करायचं त्याच्याबद्दल मी गायडन्स देतोय तुम्हाला. आता आता D10 चार्ट म्हणजे काय? तर एक राशीला सर तुम्ही 10 बरोबर, भाग. बरोबर, एका भावाचे 10 भाग केला. मग एका भावाचे किती होतील? किती अंशाचा एक भाग होईल? 3. 3 अंश. 3 अंश. म्हणजे हे अगदी एखादं शेत आहे, त्याचे आपण हिस्से केले. त्याच्यात कुठेतरी धनाचा हंडा पुरलाय, तर तो शोधायचा आहे. त्या शेताचे 10 भाग केल्यानंतर कुठल्या भागामध्ये हंडा सापडेल हे एक्झॅक्टली शोधणं म्हणजे D10. आता नुसतं D10 वरून तुम्हाला करिअर सांगणं तेवढं सोपंही नाहीये. कारण D10 मध्ये कुठले प्लॅनेट बसले, D10 मधल्या प्लॅनेट्सवर कोणाची दृष्टी आहे हे सुद्धा, किंवा 10व्या भावावर कोणाची दृष्टी आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर आता आपण बघणार आहोत कशा तऱ्हेने आपण हे बघायचं. सगळ्यात महत्वाचं करिअरसाठी 10th हाऊस इन D10 चार्ट. आता डिटेन डिटेन चार्ट बघताना, बरं हे कोणाला मी आता शिकवत नाही बसणार डिटेन चार्ट कसा काढायचा, पण 10व्या भावाचे आणि रेडीमेड कुंडली दिसते ना, तुम्हाला माहिती आहे ना. फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो तुम्हाला. लखियाना जॉईन झालेत ना? कोण जॉईन झाले? नागेश जोशी. आणि जोशी. ठीक आहे. समजा इथून हॉरोस्कोप उघडली, एखाद दिवशी घेईन डिटेल चार्ट पण कशा तऱ्हेने काढायचं. पण आजकाल रेडीमेड वर ना, म्हणजे आता D10चे 3-3 अंशाचा एक भाग केल्यावर 1 ते 10 भाग तयार होतील. म्हणजे पहिली रास ते शेवटपर्यंत 10वा भाग कुठल्या राशीचा असेल? मकर. मकर राशीला. मकर राशीला. म्हणजेच वृषभेला पहिला कुठला असेल? कुंभ. दुसरं कुंभ कुंभ. असेल. हम्म. मिथेला 1 ते 10 असं करत जर सिक्वेन्सनी करत गेलात, तर तुम्हाला कुठल्या राशीत कुठला D10 चार्टचं लग्न आहे हे तुम्हाला समजेल. आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल इथे माझी कुंडली मी काढली. ओके. या कुंडलीत काय? कुंभ लग्न, कुंभ राशी आहे, बरोबर आहे. मग 10वा भाग कुठला आहे? तर वृश्चिकच आहे, राईट. मग वृश्चिक राशीचं जर D10 चार्ट ह्या कुंडलीचं मी काढलं, तर D10 चार्ट कुठे बघणार? इथे वर्ग कुंडल्या असणार, बरोबर आहे. हे 16 चार्ट दिसत आहेत तुम्हाला. हा. बरं. आता याच्यामध्ये सप्तमांश आहे, द्वादशांश दिसते सगळ्यांना. हो सर. हो. आता इथे 10वा भाग कुठला दिसतोय तुम्हाला? ही 10 दशांश आहे, 100 आहे.
ही बघा दशमांश, राज्य विचार. मग दशमांश मध्ये इथे काय दिसतोय? सिंह राशी. सिंह राशी. मग आता जर तुम्हाला ह्या कुंडलीवरनं विचारलं की हे काय करतील, तर साधारणपणे दशमांश कुंडलीतले सिंह रास काय सांगते? राज्य, सरकारी नोकरी. सरकार है ना, हम्म. तो इथे दिसतोय. परंतु एवढ्यावरूनच सांगणं सोपं नाही. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन कसं काय. याच कुंडलीचा विचार करून आपण बेस धरून चालूया. पण आता समजा मी काय करतोय, तर सरकारी नोकरी बरोबर आहे, पण तू सरकारी नोकरी फार उशिरा आली माझ्या वाट्याला. वयाच्या 33व्या 33 to 34 एजला आलेली आहे ती. मग त्याच्या अगोदर देखील मी काम करायचं, बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला कुठल्या स्टेजला तुम्ही काय बघताय, मग याचा अर्थ याच्यात महत्वपूर्ण काय ठरलं? दशा. दशा. एक दाखवते सरकारी, मला ही कुंडली बघून जर तुम्हाला कोणी विचारलं मला सरकारी नोकरी मिळेल का, तर तुम्ही हो सांगू शकाल. परंतु दशमांश कुंडलीमध्ये सुद्धा रवी काय आहे? कुठल्या राशीचा आहे? तुळा राशीचा आहे. तुला राशी. म्हणजे नीचेच आहे. म्हणजे हा रवी हवा तेवढा अधिकार देणार नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत कोण बसले, तर अग्नितत्वातला मंगळ बसलाय आणि नेपच्यून पण बसलाय. हा अग्नितत्वातला मंगळ हे सिव्हिल डिपार्टमेंट दाखवत आहे मंगळ. ओके. आता आपण काय काय डिटेल बघायचं ते आपण बघूया. म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेमध्ये दशमांश कुंडलीतला दशमेश हा दशमांश कुंडलीतच लग्न स्थानात बसत असेल, तर तो काय देईल? मग लग्नस्थान काय इंडिकेट करतो? इन स्वतः जनरल लग्नस्थान काय स्वतःच स्वतः. सांगतो? हा, स्वतः ठीक आहे. प्रोप्रायटर. परंतु इन जनरल काय बघतो आपण? पर्सनल. कोडिंग चालू आहे ना. हा. इन हो जनरल सर. शरीर बघतो. इन हा. जनरल शरीर बघतो. मग शरीराशी रिलेटेड काय असणार आहे, तर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, बरोबर ना. एनिथिंग रिलेटेड टू शरीर. मग आता एखादा माणूस पोस्टमॉर्टम पण करेल एखाद्याच्या शरीराचं, बट तो डॉक्टरच असणार पोस्टमॉर्टम करणारा. ओके. किंवा एखादा माणूस चामडं काढणं म्हणतो आपण, चामडं. मग इथे ग्रहांचा आणि राशींचा विचार होतो, ते आपण बघणार पुढे. पण साधारणपणे 10th हाऊसचा स्वामी फर्स्ट हाऊसला जाताना तो आरोग्याविषयी काहीतरी काम करत असतो. आपण आरोग्य म्हणूया शरीरापेक्षा. D10चा स्वामी जर सेकंड हाऊस मध्ये आला तर काय देणार? D10चा स्वामी सेकंड हाऊस मध्ये, तुमचा अंदाज? पैशाच्या रिलेटेड काम करेल तो. फिनान्स रिलेटेड वर्क करेल तो. ही मे बी इन द बँक. आजच पत्रिका बघितलं, गुरु द्वितीय स्थानामध्ये ही इज वर्किंग विथ अ फिनान्शियल इन्स्टिट्यूट. सागर सोनी किंवा सगळ्यांनी तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर आत्ताच बघा तुमचा D10चा स्वामी D10 मध्येच कुठे बसलाय. कारण ज्यांच्याकडे जॉब आहे त्यांनी स्वतःला जस्टिफाय करा, आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपला कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. ज्ञानाचं कार्य तो करणार किंवा फिनान्सचं करणार, पण तिथे प्लॅनेट कुठे बसलाय, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. सेकंड हाऊसला D10च्या, समजा असं म्हणूया आपण, एखाद्याचा हा D10 चार्ट आहे. हा एखाद्याचा D10 चार्ट आहे आणि समजा ही कर्क लग्नाची पत्रिका आहे, तर इथे दशमात काय असेल? 3, 2, 1 लाख. हा, मेष राशी. मेष राशी. आणि मंगळ इथे बसलाय. आता सेकंड हाऊस तर आलाय, मग इथे थोडी तो फिनान्सची कामं करणार. मंगळ काय सांगतो? पॉवर सिव्हिल. सेक्टर. मंगळ काय सांगतो? पॉवर सेक्टर. किंवा अशी व्यक्ती फिनान्स मध्येच काम करत असेल, परंतु ती पोलीस डिपार्टमेंट किंवा मिलिटरी डिपार्टमेंट मध्ये असेल. ओके. डिपार्टमेंट तो सांगतोय. आणि मंगळ हा द्वितीय स्थानातला काही त्या फिनान्सशी रिलेटेड काम करत असेल. समजा ते जिथं मेष राशीचे आहे, जी मीन रास आली, मग इथे काय झालं? गुरु आला. आता मात्र हा बँकिंग क्षेत्रामध्ये असणार आहे. पण तोच इथे बुध 3 रास आली आणि इथे बुध आला, तर काय झालं? वक्ता. मग असं वक्ता इन द सेन्स बोलण्याची कामं. ही मे बी अ प्रोफेसर, हम्म. त्याला पॅरलल योग बघावे लागतात, कारण प्रोफेसर साठी गुरु लागेल. ओके.
मग अशा वेळी कुठेतरी इथे गुरु बसलेला असेल आणि गुरुची दृष्टी असेल, मे बी गुरु इथे असेल, हे पण बघावं लागेल. आणि इथे जनरली बुध असेल तर बोलण्याची कामं म्हणजे ही मे बी एजंट, ही तो कुठली तरी एजन्सी वगैरे करत असेल. तो शुक्र जर आला तर काय करणार? शुक्र देखील फिनान्सचा कारक आहे. जनरली बँकेमध्ये कॅशियर वगैरे असतात. ओके, हे बघितलं पाहिजे. गुरु सारखा ग्रह गोल्ड पण देतो. शनी असेल तर मात्र तो नोकरीच देणार. शनी असेल पण तो नोकरी कुठल्या याची असेल तर रिलेटेड टू दॅट ऑफ फिनान्स. ओके, क्षेत्र तुम्हाला याच्यातून सुचवता येतं. आता याच्यामध्ये जर आपण असं म्हटलं, तृतीय स्थानामध्ये आला, दशमाचा स्वामी तृतीय स्थानात आला दशमांश कुंडलीमध्ये, इथे समजा असं म्हणून चला की 5वी राशी आली आणि रवी थर्ड हाऊसला आला, म्हणजे इथे लग्न काय आलं? वृश्चिक असेल. वृश्चिक. वृश्चिक लग्नाला रवी इथे आलाय, राईट. मग रवी इथे काय देऊ शकेल? थर्ड हाऊस मधनं काय बघतो आपण? पराक्रम. लिखाण. थोडस बेसिकच्या बाहेर जाऊया ना आपण. तुम्ही समोरच्या माणसाला तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला सांगणार तू पराक्रम करणार का? वकील, लिखाण. बेसिकली थर्ड हाऊसला टुरिझम इज अ गुड प्लेस, गुड थिंग. कारण ते फिरण्याचं स्थान आहे, चतुर घराच्या बाहेर आहे. मग आता रवी सारखा ग्रह टुरिझम देईल तर कसलं देईल? सरकारी खातं देईल. सरकारी खात्यामध्ये टुरिझम देईल. मग ते काय MTDC किंवा वॉटर, तेच मार्केटिंग येतं. ते प्लॅनेट ओळखा. उदाहरणार्थ राहू सारखा ग्रह असेल, मी कुठेही राहू इथे बघितला ना तर जनरली त्यांना मार्केटिंगच सांगतो. तर ह्या मार्केटिंगमध्ये नावं वेगवेगळी आहे. काही लोक बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, काय मालवणकर ट्रेन मध्ये दिसत आहेत, बिझनेस डेव्हलपमेंट. बरोबर. नाही नाही सर, हा बँगलोरला हा, मग बँगलोरला लक्षात आलं. लोअर बर्थला बसलेले, लक्झरी अपर बर्थला आहेत, अपर बर्थ. ओके, सो बस. मार्केटिंग ही कुंभरास आहे, कळलं का? ते बोलता बोलता भलतच काहीतरी शोधत असते दुसरीकडे. राहू, बुध, शुक्रासारखे ग्रह मार्केटिंग देतात. पण टुरिझमसाठी कुठला प्लॅनेट असेल थर्ड हाऊसशी रिलेटेड? शुक्र. बुधासारखा ग्रह तुम्हाला इथे तुम्ही कधी हे माहिती आहे का? काय ते म्हणता तुम्ही, कुरिअर सर्व्हिसेस वगैरे, तो बुध देऊ शकतो. किंवा मीडिया. मीडिया म्हणजे काय? एखादा माणूस पत्रकार झाला, आता त्याच्यात देखील इथे जर शनी सारखा ग्रह आला तो इतिहास संशोधन करेल, तो कुठेतरी गड किल्ले दाखवेल, तोच पत्रकार. ओके, आणि तो शुक्र असेल तर तो फिल्म इंडस्ट्री, शुक्र राहू आले फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी पत्रकार असेल. किंवा थर्ड हाऊस, आता एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या, थर्ड हाऊस अँड फिफ्थ हाऊस आर नॉट गुड फॉर नोकरी. एक तर ते म्हणजे अशी नोकरी ज्याच्यात बसता येणार नाही, अशी बदली नोकरी असणार. जनरली थर्ड हाऊस वरून आपण ट्रान्सफर बघतो, फिफ्थ हाऊस वरनं नोकरी सुटणं बघतो. आणि म्हणून थर्ड हाऊस इज नॉट गुड फॉर दॅट ऑफ सर्व्हिस. ओके, आता इम्पोर्ट एक्सपोर्ट हाही भाग येतो थर्ड हाऊस वरनं, नाही असं समजू नका. ओके, परंतु तिथे प्लॅनेट कुठला बसलाय ह्यानी ते प्रेडिक्शन तुमचं बदलतं. आता तेच चतुर्थ स्थानात आला, समजा हा रवी चतुर्थ स्थानात आला, सो फोर्थ हाऊस इज व्हॉट? पहिली गोष्ट घर, गाडी, आई. आता आईशी रिलेटेड काय व्यवसाय करणार नाही, पण तिथेही प्लॅनेट बघा, रवी सारखा प्लॅनेट आला तर इथे काय देईल तुम्हाला? पॉलिटिक्स देईल चतुर्थ स्थानामध्ये, कारण ह्याची दृष्टी ही दशम स्थानावर. ओके, शुक्रासारखा ग्रह आला, कितीतरी लोक बघितले शुक्र इथे रिअल इस्टेट करतात. ओके, किंवा वास्तुशास्त्र, यांचा कल डिझाईन कडे असणार आहे. मग डिझायनिंग क्षेत्र वास्तूमध्ये कुठलं येतं? इंटेरियर डिझायनर वगैरे. ओके, किंवा मात्र एक लक्षात ठेवा, इथे जर प्लॅनेट चुकीचा आला, चतुर्थ स्थानामध्ये अशुभ प्लॅनेट आला, उदाहरणार्थ मंगळ आला, शनी आला, तर मात्र यांना नोकरीचं सुख चांगलं मिळत नाही. काय सांगितलं मी? नोकरीचं सुख चांगलं मिळत नाही.
म्हणजे उदाहरणार्थ सॅटर्न आला तर मात्र नोकरीमध्ये अडचणी जास्त सापडतात. इथे जरी दृष्टी असली तरी सुद्धा थोडी लोअर लेवलची, कारण शनी दास्यत्व दाखवतो. नोकरी सरकारी मिळाली तरी इट मे बी क्लास 3 किंवा क्लास 4 अशी नोकरी मिळेल. ओके. आता तसंच एक कामधंद्याच्या विरुद्ध स्थान म्हणजे पंचम स्थान. या 5th हाऊसला जर तुमचा नवमाश दशमेश बसलेला असेल तर तो नोकरीसाठी चांगला नाही. एक वेळ बिझनेस देईल. मग जनरली पंचम स्थानावर काय बघतात? तर माझं असं, हे कोण तुम्हाला सांगणार नाही पण मी सांगतो, माझं असं मत आहे, पंचम स्थानात नवमाश दशमेश बसला असेल तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे? 2 प्रकार असतं. एक असतं बिझनेस, दुसरं असतं जॉब, आणि तिसरं काय असतं? स्वतःची एजन्सी. ऍस्ट्रॉलॉजर आहे मी म्हणजे काय? मी डॉक्टर आहे म्हणजे काय? मी वकील सेल्फ एम्प्लॉयड. सेल्फ एम्प्लॉयड आहे सर तुम्ही. सेल्फ एम्प्लॉय, पण त्याला काय म्हणतात? प्रोफेशन. इट्स अ प्रोफेशनल बिझनेस. बिझनेस प्रॅक्टिकली विकायचं नाही, सर्व्हिस द्यायची आहे तुम्हाला. तुम्ही एक प्रोफेसर आहात, एक टीचर आहात. ओके. इथे तुम्ही प्रॅक्टिकली ज्ञानाचं वाटप करताय, सर्व्हिस देताय तुम्ही. ओके. आणि म्हणून पंचम स्थानमध्ये काउन्सेलिंग, कन्सल्टिंग बेसिकली कन्सल्टिंग, ट्युटर, हे 5th हाऊस साठी चांगलं आहे. ओके. 5th हाऊस इज गुड फॉर फूड इंडस्ट्री ॲज वेल एज. 2 प्रकार आहेत. 5th हाऊस मध्ये फूड पण बघितलं जातं, फूड इंडस्ट्री, आणि 5th हाऊस मधला स्पोर्ट्स देखील बघितलं जातं. मग आता तुम्हाला स्पोर्ट्सचे प्लॅनेट कळले पाहिजे ना. स्पोर्ट्सचे प्लॅनेट्स जे हर्षल आहे, मंगळ आहे, है ना, चंद्र देखील असेल. पण तेच फूडचे प्लॅनेट कुठले आहेत? चंद्र, रवी, मंगळ. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे 5th हाऊस वरनं काय सांगायचं? नवमाश दशमेश जर षष्टात आला, नवमाश दशमेश नाही, सॉरी, दशमांश दशमेश जर षष्टात आला तर 6th हाऊस इज व्हॉट? आणि याची लोन. प्रिडिक्शन माझी बऱ्यापैकी येतात. मी याच्यावरून पण सांगतो, म्हणजे नॉर्मल कुंडली पण. आता तुम्हाला माहिती आहे मी बघताना आता काय बघणार? नॉर्मल कुंडली बघणार, नवमाश दशमेशी बघणार, दशमांश दशमेशी बघणार, दशमाचा उपनक्षत्र स्वामी पण बघणार, है ना, आणि दशमाचा उपनक्षत्र स्वामी, नवमाश दशमेश पण बघणार, नॉर्मल कुंडलीतला दशमेश बघणार. एवढ्या सगळ्यातना जर मीन कळला मला तर मग तुमचं परफेक्ट उत्तर येतं. ओके. सो दशम स्थानाचा स्वामी जर षष्टात गेला तर 6th हाऊस वरनं काय काय बघणार सोनी? बघूया तुमची इमॅजिनेशन पॉवर. नोकरी. नाही, बरोबर आहे, नोकरीच करायची आहे, परंतु कसली नोकरी करणार? सिक्स्थ हाऊस वरनं लोन डिपार्टमेंट. काय? आणि मी कितीतरी जणांना सांगितलं, खूप शिकतात हे लोक, बी वगैरे झालेले असतात, पण म्हटलं तुम्हाला लोन डिपार्टमेंटलाच जावं लागेल. आणि नंतर भेटतात मला, सर बरोबर तुम्ही सांगितलं, मी अशा अशा ठिकाणी लोन डिपार्टमेंटला काम करतोय, कोटक महिंद्रामध्ये काम करतोय. लोन डिपार्टमेंट. दुसरं काय असेल? लॉयर, वकिलीसाठी सुद्धा 6th हाऊस गुड आहे. डॉक्टर, हॉस्पिटल येईल मेडिकल. का सर? येस येस, मेडिकल हॉस्पिटल मधली नोकरी पण येऊ शकते येऊ का ह्याच्यात? शकते ना. मग आता तिथे 6th हाऊसला कोण पडलाय? आता 6th हाऊसला शनी पडला, नवमाश दशमेश शनी शिकतात ते. शी मे बी काय परिचारिका, काय म्हणतात त्याला, नर्स, किंवा मेल नर्स पण तो असेल, है ना. शुक्रासारखा ग्रह पडला तर ही मे बी अ गायनोकॉलॉजिस्ट और ही मे बी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. कळलं? तर किंवा काही वेळा, आता मी एका हिला सांगितलं, तिने जर एम-फार्म केलं, आपल्याला माहिती आहे, तर बट नॅचरल तिने मला विचारलं मी काय करू. आता एम-फार्म केलंय कशासाठी केलंय? मेडिकल स्टोअर काढण्यासाठीच केलंय ना. आपल्याला त्याच्या एज्युकेशन वरनं डायरेक्ट सांगता येतं. मग तिचा प्रश्न, सर मी नोकरी करू? आता 6th हाऊस आहे म्हणजे नोकरी करू शकेल, पण जर ग्रहदशा शुक्राची आहे, चर राशीची आहे, तर स्वतःचं मेडिकल काढावं लागेल. त्याच्यात चर स्थिर स्वभाव तुम्हाला बघावा लागेल. नवमाश दशमेश. आता माझ्या हॉरोस्कोप मध्ये तुम्ही काय बघितलं?
तुळा शहर नक्षत्र आहे. कसं हे असेल बिझनेस असू शकणार नाही का? समजा स्थिर असेल तर म्हणजे स्टोअर काढेल. तर बरोबर आहे. शहरमध्ये चरमध्ये शहरमध्ये तुम्ही क्रय विक्रय करणार. हा ओके. आणि स्थिरमध्ये नोकरी, पण त्यातही दशेचा संबंध शनीचा असेल तर 101% नोकरीच करावी. ओके. त्यानंतर आता बघा, आज मी एक बघितलं, मी स्वतः सांगितलं नाही. समजा दशम स्थानामध्ये मकर राशी आहे, 11व्या स्थानामध्ये कुंभ राशी आहे, षष्ठ स्थानामध्ये अष्टम स्थानामध्ये शनी आहे. आता ते कशी आहे, ती जातक इकडे तिकडे फिरत असणार आहे. मी तिला परदेशात नोकरीचं सांगितलं होतं. आणि पुन्हा 8th हाऊस आहे. सो शी इज अ IT प्रोफेशनल. आता IT वाल्यांना ITतच राहावं लागणार ना. अष्टम स्थानात IT काय? तर टॅक्सेशन. 8th हाऊस इज अ टॅक्सेशन. 8th हाऊस इज अ, आता मी स्वतः जरी आता 9 दशमांश 12 स्थानात आहे, सरकारी नोकरी आली, परंतु मूळ कुंडलीमध्ये दशमेश मंगळ अष्टमात गेला. जेव्हापासून लागलं माझ्याकडे ऑडिट आलं, टॅक्सेशन आलं, रिसर्च असतो. ओके. आणि महत्वाचं म्हणजे अष्टम स्थानातला मंगळ वडिलांच्या जागी जात होतो. अष्टमातला मंगळ हा मंगळाचं डिपार्टमेंट दाखवतो. सो मूळ कुंडलीतलंही बघणं, म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यात ना, तुम्ही म्हणाल सर काय करताय तुम्ही, एकीकडे दशमांश दशमेश सांगताय. नाही, माझ्याकडे शिकताना मी तुम्हाला सांगेन सगळं बघा. दशमेश कुठं बसलाय बघा, दशमांश दशमेश कुठं बसलाय. ऍट द सेम टाइम आता माझ्या पत्रिकेत बघितलं, दशमांश दशमेश मूळ कुंडलीत रवी नवमात बसलाय, जो ऍस्ट्रॉलॉजीला चांगला आहे. बरं, 12वं स्थान होतं, 9वं स्थान होतं, मी सेल्समध्येही काम केलेलं आहे. मग त्याला जोड तुम्हाला दशेची द्यावं लागेल. 9वां दशमेश कोण आहे, 10चा उपनक्षत्र स्वामी कोण आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आज आता एकाने विचारलं मला, सर मी ऑलरेडी सिव्हिल इंजिनियर आहे, मी अजून काय केलं पाहिजे, मला ऍडिशनल इन्कम पाहिजे. महादशा जर बुधाची चालू आहे, बुध 3rd हाऊसला आहे, टेल मी काय करणार तुम्ही. बुध 3rd हाऊसला आहे. हम्म? मीडियामध्ये काम करू शकेल. आता सिव्हिल इंजिनिअरिंग करताना मीडियात काय करणार तो, आणि त्याला ऍडिशनल बिझनेस करायचा आहे. 3rd हाऊस इज अ सप्लाय. 3rd हाऊस इज अ सप्लाय आणि बुध हा मटेरियल आहे. बुध इज अ जनरल मटेरियल. आता यू आर ऑलरेडी वर्किंग एज अ सिव्हिल इंजिनियर, तू त्याच क्षेत्रातलं काहीतरी सप्लाय कर, डांबर सप्लाय कर किंवा छोटे छोटे मटेरियल सप्लाय चालू कर. तर हे सतसत विबुद्धी आपल्याला वापरायला लागेल, काहीही सांगून चालणार नाही. सिव्हिल इंजिनियर सगळं सोडून कुठं जाईल रस्त्यावर, कुठे दुकानात जाऊन बसेल का? त्याला चालतं फिरतं काम लागेल, है ना, खडी विकेल तो. आता त्यात पुन्हा त्याच्यामध्ये मेष राशी आहे, मेष राशीचा बुध आहे. मग मेष रास काय सांगते, तर अग्नितत्वाचं काहीतरी त्यांनी सप्लाय केलं पाहिजे, है ना. तर हे सगळं लक्षात असू द्या. सप्तम स्थान मात्र दशमांश दशमेश जर सप्तमातच बसलाय, तर दशम स्थान हे निश्चितच, सॉरी, सप्तमात बसलाय, बिझनेसचं आहे. सप्तम स्थान हे बिझनेसचं आहे. आता एक माझ्याकडे सीए आहे, सीए. आता त्याची पत्नी काय करते, तर तिने ते काय म्हणतात, डेटा अनालिसिस. आजकाल फार जमाना सॉलिड आहे, AI जबरदस्त. माझी कविता ऐकली त्याच्याकडनं गाण्यासहित. AI ला सांगितलं माझी वेबसाईट बनव, त्याने वेबसाईट बनवून दिली. AI कॅन डू, पण ऍस्ट्रॉलॉजीत किती सक्सेसफुल होईल याच्यात मला डाऊट आहे. तुम्हाला वाटतं AI ऍस्ट्रॉलॉजी सक्सेसफुल होईल? बस अपने डेट ऑफ बर्थ मुझे शेअर करो. मीडिया इज अ फॉल्स. फॉल्स आहे की ना. आता आपण समोर आहोत, तुम्ही पैसे देणार, ते सांगणार, त्यांच्यावर केस करायला जाल का, ते बोललेलं खरं नाही झालं तर. पण तुम्ही जागेवर आहात म्हणजे तुम्हाला ते रोज येऊन पिडू शकतात. सो बस आपली डेट ऑफ बर्थ, याचा अर्थ काय, कोण सांगेल. डेट ऑफ बर्थ द्या आणि भविष्य ऐका, म्हणजे काही सांगायचं. आपकी शादी किधर होगी, astro.com नाही काय ते, सारखी ऍड येते. अपनी डेट ऑफ बर्थ दे दो और आपकी शादी किधर होगी, कहाँ की लड़की मिलेगी, क्या होगा क्या होगा. मालवणकर, एकदा त्यांना भेटा, ऍस्ट्रोटॉक. हम्म
अँड शेअर मी एक्सपिरियन्स. कारण पहिली गोष्ट तुमचं लग्न झालंय नाही झालंय हे त्यांना माहिती कुठे आहे? AI थोडी ते बघणार आहे, है ना? त्यामुळे लॅकिंग आहे त्याच्यामध्ये. कारण बघा, AI मध्ये कोडिंग सिस्टीम आहे, 1 2 1 2 अशी सिस्टीम आहे. इथे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये एकाला 15 ऑप्शन आहेत, एक ऑप्शन नाहीये. हे सब नो नाहीये, आहे का? म्हणजे मी PhD करताना हा सब्जेक्ट सोडून दिला बिझनेसचा, याचा नोकरी व्यवसायाचा. कारण काय काय सांगायचं समोरच्याला, आणखीन 10 वर्षांनी काहीतरी भलतंच आलेलं असेल. असो, तो विषय नाही. परंतु सेवन्थ हाऊस हा व्यवसायाला पोषक आहे, ट्रॅव्हल एजन्सीला खूप चांगला आहे, विवाह मंडळ वगैरे सप्लाय सुद्धा सेवन्थ हाऊस वरना तुम्ही बघू शकता. ओके. देन जसं 6 हाऊसला नोकरी सांगितलं, सप्त दशमांश दशमेश अष्टमात गेला. काय बघणार? अष्टमस्थान मगाशी मी सांगितलं. पण एक आहे, अष्टमात गेला की तुम्हाला जॉबच्या ठिकाणी त्रास होणार, षष्टात गेला की कष्ट आले. तुम्हीच सर्वंट होऊन, म्हणजे तुम्ही सबऑर्डिनेट असलं तरी तुम्हीच सर्वंट होऊन बसता, सगळं तुम्हीच करणार. अष्टमात गेलं तर तुम्हाला अडथळे फार येणार. परंतु एकीकडे तुम्हाला तणाव राहतो. 8th हाऊस गिव्हज यू टेन्शन, तणाव. ऑडिट आहे, 8th हाऊस वरनं काय बघतात? ऑडिट, टॅक्सेशन, इन्व्हेस्टिगेशन, स्पाय अँड टेक्नॉलॉजी. 8th हाऊस वरनं वडिलांकडून जॉब मिळू शकेल, वडिलांचा कामधंदा आपण चालवतो. 9th हाऊस दशमांश दशमेश वर्ग कुंडलीमध्ये नवमात बसला. 9th हाऊस काय सांगतो? यू कॅन बिकम अ गुड टीचर, धर्मगुरू, प्रोफेसर, ट्रेनर, कन्सल्टंट, गाईड. आता शुक्रार ग्रहाला तर तुम्ही टूर गाईड होऊ शकता. एक गुल और एक ती बुलबुल, काय गाणं आहे ना? शुक्रासारखा ग्रह जर नवमात आला तर त्याचा शशी कपूरच होणार, रोज नवीन लोकांना फिरवणार तो. नवम स्थान पण लक्षात ठेवा, पंचमासारखंच आहे. ओके. देन दशमात बसला, दशमाचा नवमांश दशमेश दशम स्थानात सरकारी नोकरी देईल, पॉलिटिक्स देईल, ऍडमिनिस्ट्रेशन वर्क देतो, जनरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क अँड सोशियल कॉज देतो. दशमांश दशमेश दशमात येणार म्हणजे राजासारखं सुख देणार. मग राजा काय करतो? प्रजेवरती वेळ आले तर लढायलाही लागतं, परंतु प्रजेवरती. आणि याच्या पुढे कोणी विचारलं तरी उत्तर एकच जायचं, जसं राजा तशी प्रजा. आता आपला राजा सांगतो हिंदू धर्म पाळा, हे करा ते करा, आपण पाळतो की नाही? थाळी पण वाजवतो ना त्यांनी सांगितल्यावर. मग जनतेप्रमाणे राजा नाही वागत, राजानुसार जनता वाचते. व्हॉट आय मीन टू से. ओके. त्यामुळे स्वतःला बिलकुल गिल्टी समजू नका, राजा असा आहे म्हणून आम्ही असे आहोत, कुठलंही कोणाचंही सरकार असू दे. ठीक आहे. पुढचं, दशमांश कुंडलीतला दशमेश जर 11व्या स्थानात असेल, आता मला इथे तुमच्याकडनं पाहिजे 11वं स्थान काय देतं? तर मित्रांबरोबर आम्ही बिझनेस करू शकतो पार्टनरशिप मध्ये. पार्टनरशिपला 7th हाऊस बघावं लागेल. पण 11वं स्थान हे क्लबिंग आहे, मॉब मध्ये काम करण्यासारखं आहे, सोसायटीसाठी वर्क आहे. ओके. एनजीओ वगैरे मध्ये. कारण बघा, पैसे देते एनजीओ आणि त्यांच्या जीवावर तुम्ही मजा करताय, करताय की नाही? त्यांच्या पैशावर तुम्ही खेळताय. सो 11th हाऊस इज अ मदतीचा हात आहे. मग कोणाच्या तरी मदतीने, जसं मित्र तुम्ही म्हटलंय, मित्रापेक्षा तिथं योग्य शब्द काय आहे? मदत. मदतीने तुम्ही चालणार कोणाच्या तरी, पण दॅट इज ऑलवेज हेल्पफुल टू यू, एनजीओस. आणि 12व्या स्थानात गेला तर विदेश, इम्पोर्ट एक्सपोर्ट, जेल, आश्रम, हॉस्पिटल अशा ठिकाणी तुम्हाला काम आहे. पण मी तरी देखील तुम्हाला एक सांगेन की दशमांश दशमेशावर पूर्णपणे डिपेंडेंट राहू नका. ओके. चर स्थिर दी स्वभाव दशाही बघा, दशा चरची आली की माणसाला चरचर होते, बिझनेस करायची हौस वाढते. पण चर राशीचा शनी असेल तर काय करणार? मकरेचा शनी पंचम स्थानात बसलाय. सांगा मला प्रेडिक्शन. मोस्कर मॅडम, तुम्ही कुठं गाडीत दिसताय?
मागचं बॅकग्राऊंड सारखं बदलतं की काय? नाही सर, घरीच आहे. पण बहिणीच्या झोपाळ्यात घरी आहे बस- सर. त्याने झोपाळ्यात झोपाळ्यावर बसलं. बसली आहे सर हा, मी ते. काहीतरी हालतंय. ओके, ठीक आहे, बोला. त्याच्यामुळे शनी सारखा ग्रह नोकरी देणार, पण पंचम स्थानातून नोकरी कुठे भेटणार? पण बिझनेस कसला करणार मग? मग तुम्ही रेती, डांबर, रबर, है ना, चामडं असले व्यवसाय करणार. ठीक आहे. त्याच्यात पुन्हा ती गॅसियस राशी आहे. आता ह्याच्यात मी आणखीन एक ऍडिशन करेन, म्हणजे माझा स्वतःचा अभ्यास असा आहे की तुम्ही त्या स्थानात पडलेल्या स्वामीचा चरण बघा. ते पण अग्नी, पृथ्वी, वायू, जलामध्ये कन्वर्ट करा. म्हणजे उदाहरणार्थ जर अग्नितत्व आहे तर तुम्हाला कष्ट आहे, आणि अग्नितत्व साध्या दशांश मधलं बघायचं का नाही, लग्न कुंडलीत सगळंच बघायचं? सांगेन तुम्हाला. एस्ट्रॉलॉजी इज नॉट अ सिंगल थिंग की हा इथं पडला म्हणून तसं झालं. तुम्ही मूळ कुंडली बघा, दशमांश कुंडली बघा, नवमांश दशमेश बघा, दशमाचा उपनक्षत्र बघा, आणि मग त्याचा मीन काढा. बघूया ना, एक उदाहरण घेऊ आपण. एकीकडे दशमेश जो आपण बघतोय तो कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे त्याच्यानुसार प्रेडिक्शन बदलतं. कोणत्या स्थानांचा कार्यश आहे, दशा अंतर्दशा कुठल्या गोष्टीच्या आहेत. ओके. जनरली अग्नितत्वामध्ये तुमचे ग्रह असतील तर तुम्हाला अधिकार प्राप्ती होते, प्रमोशन मिळतो, तुमचा क्लास वाढतो. पृथ्वी तत्वामध्ये जनरली पैसा हाच मेन इंटेन्शन असतं. काही होते, नोकरी करो, बिझनेस करो, मला पैसे मिळण्याशी मतलब आहे. पण मग असा माणूस नोकरीकडे कमी राहतो. पृथ्वी तत्व जरी असलं तरी तो व्यावहारिक जास्त असतो. जलतत्व असेल तर तो म्हणेल मला कम्फर्ट जिथे आहे तिथे मी काम करणार. आणि तेच जर वायू तत्व असेल तर जिथे नॉलेज बेस आहे, जिथे इंटेलिजन्स आहे, तिथे तो माणूस काम करतो. त्यामुळे हे सगळं बघणं गरजेचं आहे. ओके, कोणाचं बघायचंय? हा हा, बघू ना सर. आता मी एखादं माझं एक्झाम्पल. पहिले बघतो, कारण मी दशमांशाचा विचार केला नव्हता. बघा, आता दशमेश, नवमांश दशमेश रवी आहे, सरकारी नोकरी आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण तो 12व्या स्थानात आहे, तुळा राशीला. जर लग्न कुंडली बघितली तर लग्न कुंडलीत दशमेश कोण आहे? मंगळ अष्टमात आहे. बरोबर आहे. आणि हे मॅच होते परफेक्ट, कारण ऍस्ट्रॉलॉजीलाही हे परफेक्ट आहे. दशमातला नेपच्यून आणि मंगळ, अर्शल, प्लुटो हे सगळे ऍस्ट्रॉलॉजीचं प्लॅनेट आहे, परफेक्ट. आणि आणखीन बघूया आपण, नवमांश कुंडली बघूया. केपी कोसाइन. नवमांश कुंडली कोण आहे? नवमांश गुरु दशमेश गुरु गुरु आहे. गुरु आहे. आता गुरु हा देखील सरकारी कार्याचा कार्यश आहे, परंतु तो 11व्या स्थानात आहे. बघा, 11वं स्थान, द्वितीय स्थान, फिनान्स रिलेटेडच कामं मी केलेली आहेत. म्हणजे इव्हन मी मार्केटिंगला असताना सुद्धा तुमच्या प्रिय डॉक्टरांना प्रिय प्रिय वस्तू द्यायचो. ओके. अगदी रशियन ओळखापासून ते इंडियन काय असेल ते त्यांना सगळं द्यायचं. मेडिकल इंडस्ट्री इज व्हेरी डिस्टर्ब इंडस्ट्री. ठीक आहे. आणि तुमचं वाटोळं लावतात ते की नाही पीक. हे झाल्यानंतर आणि नवमाशात बघा इथे कोण आहे? बुध आहे. सो इट गिव्स, बुध इज काय, जनरली तुम्हाला टॅक्सेशन वगैरेची किंवा ऑडिटिंगची कामं देतं. आता इथे जर नवमांश दशमेश बघितला तर शनी आला, उपनक्षत्र स्वामी शनी. शनी कोण आहे? एक लक्षात घ्या, सरकारी गोष्टीला पण शनी आवश्यक आहे, रवीज देतो असं नाही. शनीची दृष्टी पण दशमावर आहे. सो इथे गव्हर्नमेंटचा सेक्टरचा संबंध आला. ठीक आहे. आपण दुसरं कोणाची तरी बघूया आता. पण माझी पत्रिका अभ्यासनाला मी का सांगतो माहितीये का? त्याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. दशा बघा, गुरुच्या दशेमध्ये माझं करिअर सुरू झालं 1992ला. गुरुच्या दशेत मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो ऍज अ अनालिस्ट. ओके, ऍज अ अनालिस्ट. आणि तिथे पुन्हा ऑडिटिंग सारखाच भाग होता, टेक्निकल सर्व्हिस डिपार्टमेंट. ओके, चेकिंग आली, चेकिंग हा विषय आला. त्याच्यानंतर 2006ला एक्झॅक्ट इथून माझी गव्हर्नमेंट सर्व्हिस सुरू झाली. पण तुम्हाला तो 92 टू 93 पासून अगदी 2000 पर्यंत आय वॉज इन द केमिकल इंडस्ट्री ऍज अ अनालिस्ट म्हणा. आणि त्याच्यानंतर पुढे मी मार्केटिंग मध्ये राहिलो पुढच्या पार्ट. मग गुरुमध्येच दोन पार्ट आले.
6 years मार्केटिंग अँड देन सॅटर्नच्या पूर्ण दशेमध्ये आतापर्यंत आय एम इन अ गव्हर्नमेंट सेक्टर. परफेक्ट इथे सगळं चेंजेस झाले. पण मग गुरुमध्ये 2 भाग का आले? कुठे अनालिस्ट, कुठे मार्केटिंग, कुठे ऍस्ट्रॉलॉजी, कुठे ऑडिटिंग? आहे का कशाच्या कशाला पत्ता? त्याचं मूळ कारण ही कुंभरास. कारण तुमचं पण, कारण हे एका ठिकाणी रमत नाही कुंभराशीची माणसं. ठीक आहे. आणि गुरु सुद्धा इथे राहूयुक्त आहे, हे महत्वाचं आहे पुन्हा. मग नवमाश दशमेश जर मी बघितला तर गुरु हा इथे 11व्या स्थानामध्ये आहे. बुधही दाखवतोय. आणि मेन मला हे पटलं, हा अष्टम स्थानाचा संबंध. फाईन. दुसऱ्या कोणाची बघूया आपण? तुमच्यापैकी कोणाची सांगा मला. येस. गुरुप्रसाद. गुरुप्रसाद. आपके लग्न में हे गुरु आहे. हा, थांबा थांबा, तुमचाही हात बघतो मी. गुरुदत्त आला हो. गुरुप्रसाद कुठे गेला? नाही, वो ते ऑफिस मध्ये असेल सर. जनरली यायला पाहिजे. बरं बोला, चला डेट ऑफ बर्थ बोला पटकन. 14/5/72. 14/5/72. टायमिंग? 22/15. प्लेस? मुंबई. अच्छा, मुंबई. मला वाटतं कुठं कोडाई कॅनल वगैरे असं काय आहे काय. पश्चिम. ओके, बघा आता. तुम्ही लागल्यापासून मला वाटतं तुमचंही करिअर 92च्या आसपास सुरू झालं असेल. बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. एक्झॅक्ट. येस. आता बघा, दशमेश या कुंडलीतला बुध पंचमात बसलाय, जो नोकरीला फेवर दाखवत नाही. पण तरी पण तुम्ही नोकरी करताय की नाही, आणि तीही गव्हर्नमेंटची नोकरी करताय. राईट. करेक्ट आहे सर. पण आता हा बुध चतुर्थात बसलाय. कस्प कुंडली बघा. याचा अर्थ जिथे काम कराल तिथेच तुम्ही राहणार असे संकेत आहेत. आणि बुध हा देखील पुन्हा ऑडिटिंग आहे. परंतु तुमचं वर्क हे मेकॅनिकल राहिलंय. बरोबर आहे. हा, टेक्निकल साईडला. हो सर. हो. आता दुसरी गोष्ट, नवमाश दशमेश बघितला. कोण आहे? शुक्र आहे. शुक्र. शुक्र पण पंचमात जाऊन बसला. आता हे कितपत योग्य आहे? पुढे दशमाचा उपनक्षत्र स्वामी राहू. राहू कुठे बसलाय? द्वितीय सर. द्वितीय स्थानामध्ये. काय फिनान्सचा संबंध आलाय तुमचा? ऑफिस मध्ये तर नाही. नाही. बाहेरची गोष्ट वेगळी, पण तुम्ही नोकरी करताय. मग अशा बरं. वेळेस मी जातो जरासं दशमांश कुंडलीकडे. खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे हे विषय मी डिटेलिंग मध्ये घेणार आहे, कोण काय बनवू शकतं. ओके. 16 चार्ट मध्ये गेलो. दशमांश विचार बघा. रवी आला तुमचा, सरकारी नोकरी. बरोबर आहे. बरोबर. आणि दशमांश दशमेश शनीचा आहे. तो जाऊन द्वितीय स्थानात केतू शनी सोबत बसलाय, स्थिर राशीला आहे. आता द्वितीय स्थानामध्ये आपण काय काय बघितलं होतं? तर जनरली द्वितीय स्थानामध्ये कोण ग्रह आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. शनी सारखा ग्रह नोकरी आणि संसाधन. संसाधनचा अर्थ काय? मटेरियल. तर तुमचं जॉब प्रोफाईल सांगा मला. मटेरियल. आम्ही जे बेसिकली सर केमिकल इंडस्ट्री सांगू शकतो. स्वतःला केमिकल इंडस्ट्री, आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी साईडला ऑटोमेशन आहे सर. हा, तर सप्लाय. तुम्ही हा. वर्क वर्क प्रोफाईल कसं डिस्क्राईब कराल? प्रोफाईल. ठीक आहे. मटेरियल म्हटलं तर सर, यू कॅन प्रोक्युअर आयटम्स, इन्स्टॉल आयटम्स, कमिशन द सिस्टम, असं म्हणू शकतो. पण बट या. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः असं मेकॅनिकल पार्ट, मेकॅनिकल इन द सेन्स, हा. म्हणजे जसा एक प्लंबर आहे. हा. ओके, प्लंबर काय करतो? म्हणजे इट्स नॉट पाईप. नेसेसरी तुम्ही मॅनेजर असलं तरी तुम्हाला प्लंबिंग करावं काम लागतं कधी कधी. हा, ते बरोबर आहे. ते बरोबर आहे की वो किती पण पोस्टला जायला तर आणि आम्ही आतापर्यंत. रवी हा. दशमात रवीचा संबंध आल्यामुळे सुपरवाइज जॉब येतो रवी. ओके. आणि शनीशी संबंधित आला, त्यामुळे इथे दशमांश कुंडली वर्क करते बघा. पण करेक्ट. तेच जर नॉर्मल कुंडलीमध्ये बघायला गेलात तर हर्षल आहे. हर्षल दशमातला काय सांगतो? सारखे जॉब बदलणार. बदललेत का? नाही. नाही ना बदलले. बरोबर आहे सर. इच्छा तर होती, बट आजपर्यंत झालं नाही. हो. हा, सतत बदल. सो किती पारंपरिक प्रिडिक्शन परफेक्ट येतात? नाही येत. हर्षल दशमात आहे म्हणून सारखे जॉब बदलणं
हे शक्य नाहीये. परंतु नवमाश कुंडलीतला पण शनी तुम्हाला तेच इंडिकेट करतोय जे मागाशी आपण बघितलं. पण एक आहे, वृषभ राशी आहे, वृषभेचा शनी लक्झरियस देतो, म्हणजे तुम्ही तसं मस्त राहत असाल तिथे. ठीक आहे. परंतु आता तुम्ही जॉब डिस्क्राईब करणं एवढं सोपं नाही ना. ही पत्रिका बघून तुम्हाला जर कोणी विचारलं, अजिंक्य मोहिते, तुम्ही काय सांगणार, हे काय करणार? दशम कुंडली बघितली, बुध पंचमात पडलाय, तुम्ही म्हणाल हम्म, बिकम बिकम अ गुड गाईड, है ना. पंचम हम्म, स्थान म्हणजे काय सांगितलं मगाशी? कन्सल्टिंग, काउन्सिलिंग, ट्युशन टीचर. हा. पण मुळात मी तर सांगेन नोकरीच नाही करायची तुम्ही, करेक्ट. पंचमात पडलाय म्हणजे. परंतु ती प्रेडिक्शन परफेक्ट येत नाहीत. नवमांश दशमेश शुक्र या पत्रिकेमध्ये सप्तमात आणि तो जाऊन षष्ठात पडलाय त्या चलित कुंडलीमध्ये. तर ते दॅट इज गुड. तुम्हाला नेहमी एक लेडी सहकारी असणार तुमच्यासोबत. ओके. शुक्र षष्ठात आहे. पण षष्ठ स्थान म्हणजे पुन्हा नोकरी आहे. जनरली ऑइल्स वगैरेचा संबंध येणार. शुक्र केमिकलचा पण कारक आहे आणि शुक्राचा नक्षत्र स्वामी बघा, आर्द्रा राहू आहे, गॅसियस केमिकल्स. ओके. ठीक आहे. पण मला सांगा, करिअर सांगणं एवढं सोपं आहे का? मग त्याला पर्याय आपण एकीकडे दशेचा दिला तर विंशोत्तरी दशा तुम्ही जॉब 92च्या आसपास करताय, राहू करेक्ट. नंतर डायरेक्ट गुरु. पण गुरुचा संबंध, माझा एक्सपिरियन्स आहे, गुरुचा संबंध केमिकलशी खूप वेळा येतो. आता याच्यामध्ये जर आपण गुरु बघितला तर गुरु कितव्या चरणात आहे? पहिल्या चरणात आहेत, कष्ट आहेत, आणि पूर्वाषाढा शुक्राच्या नक्षत्रात आहे. सो शुक्राचा कार्यक्षेत्र लक्षात घ्या. केमिकलचं येतं थोडंसं लक्झरियस येतं. आय डोंट नो तुम्ही गंजलेले इन्स्ट्रुमेंट करता की काय, पण तुम्हाला एसी मध्ये वगैरे राहायला मिळत असावं. आय होप सो. बरोबर, बरोबर आहे सर. कारण एसी आणि बाहेर दोघे दोघे पण. हो. हो. शुक्राचा संबंध आहे. ओके. हो. ठीक है. अजून कोण आहे? और किसी का देखना है? सर माझी बघायची होती. अजिंक्य मोहिते, शनिवार रविवार काय पाठवलं तर मला बघताच येणार नाही, वेळ नसतो तेवढा. ते काय लिहिले? अच्छा. 3/12/1998 तुमचीच आहे का? हो सर, हो. 6:02 हो. माझ्या आजपासून ऑफलाईन पण सुरू झालेत. कोणाला यायचं ते येऊ शकता. ऑफलाईन पण क्लासेस सुरू झाले. फ्लाईट पकडा आणि डायरेक्ट माझ्याकडे लँड करा. पण अजून बघा, आता मी बोलतोय, अजून अपघात होतील 28 जुलैपर्यंत, कारण मंगळ, केतू आणि शनी. आता तुम्ही यांची पत्रिका बघूया. पहिले आपण लग्नापासून जाऊया. दशमेश रवी हा लग्नी आहे. काय सरकारी नोकरीदार? नाही, जस्ट आय एम आस्किंग यू. हा. नाही आहेत. मग हे पहिलं प्रेडिक्शन फेल गेलं. राहू आहे. दशमातला राहू हा टेक्नॉलॉजी दाखवतो. राहू जनरली टेक्नॉलॉजिकल आहे. आणि रवी आहे, रवी जनरली आस्थापना दाखवतो. आस्थापना म्हणजे समजतं ना, काय त्याला म्हणतात? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. आता त्याच्यासोबत शुक्र देखील आहे, त्यासोबत बुध देखील आहे. आता नवमांश दशमेश बघा कोण आहे? पुन्हा शुक्र आला आणि शुक्र जाऊन बसलाय लग्नामध्ये. आता मेडिकल फील्डला तर तुम्ही नाही आहात, बरोबर आहे. दशमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे, जो गुरु कुठे बसलाय? चतुर्थ स्थानात, वर्क फ्रॉम होम. ओके. पण तू काय लागल्यापासून काय वर्क फ्रॉम होम आहे का? नाही, सध्या तरी नाही. आता दशमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु झाला. आपण दशमांश कुंडलीत जाऊ. 16 चार्ट. सर ऍक्च्युली माझं इंडस्ट्री येते हेल्थ केअर, मेडिकल बिलिंग येते. बिलिंगचं हा. आहे पण एक्झॅक्ट मेडिकल फार्मसीचं काम नाही. हा, पण मेडिकल बिलिंग येत आहे. बघूया हम्म. आपण ते. दशमांश दशमेश शुक्र हा शुक्र अष्टमात गेलाय. ओके. अष्टमामध्ये मी काय काय सांगितलं? ऑडिटिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग, टॅक्सेशन, इन्व्हेस्टिगेशन. ऑडिटिंग, हा, इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन, स्पाय, टेक्नॉलॉजीचा पण संबंध येतो. पण अष्टम स्थान हे देखील मेडिकलला प्रो आहे बरं का, मेडिकलला प्रो आहे. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही काय करताय? आता सर हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये मला इन्व्हेस्टिगेशन, आधी सुरुवातीला इन्व्हेस्टिगेशनच काम असायचं. हा, अनालिसिस हाऊस करून इज फायनल. इन्व्हेस्टिगेशन. मग ते इथे मग हे जुडतंय लागू थोडं. होतंय बघा. हम्म. जो पण सर इथे शुक्रासोबत चंद्र आहे तर त्याचा काय हे होऊ शकतो? कुठल्या कुंडलीमध्ये?
द डी टेन चार्टमध्ये. डिटेन बघू आपण. पण हम्म, इथे दशमेश लग्नी जो बसलाय हे मेडिकल रिलेटेड दाखवतोय. आणि हम्म. रवी आहे, तो रवी हा चेकिंग ठेवतो तशी. आणि राहू हा टेक्नॉलॉजी दाखवतोय. पण आता मी दशमेश मध्ये गेलो. हा, चंद्र शुक्र. आता इथे बघायचं, शुक्र कुठल्या गोष्टींचा कारक आहे? 10 आणि 3चा कारक आहे. तर त्याच्यासोबतचा चंद्र हा 12व्या स्थानाचा कारक आहे. आता सांगा तुम्ही त्याच्यावरती तुमचं एक्सप्लेनेशन काय ते सांगा. ऑडिट आहे तुमच्याकडे या मेडिकल फील्डचं? ऑडिट मला नाही मिळत करायला, म्हणजे मी ऑथराइज नाहीये त्यासाठी. पण तुम्ही ऑडिट काय करता? मी जे काम करतो त्याचं दुसरे ऑडिट करतात. तुम्ही मी काय करता? ऍनालिसिस करतो क्लेम्सचा. त्याच्यामध्ये पेमेंट किती झाले ते वगैरे बघावं लागतं. हा, म्हणजे एकतर फिनान्सचा संबंध येतो. हम्म. पण तुम्ही नाही स्वतः पेमेंट करत, बरोबर? पण नाही नाही. ऑडिटिंग आलंच की पुन्हा, म्हणजे तुम्ही अनालायसिस हा विषय जो आहे ना, तो देखील हम्म. 8 हाऊसच आहे. हो. अनालिटिकल पार्ट. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं, तिथेही अनालिसिसच करायचो. ओके. हम्म. मी फार्मामध्ये होतो तरी माझ्याकडे अनालिसिस म्हणजे मी माझ्या अंडर जी काही लोक होती त्यांना चेक करायचो मी. आणि आता इथे देखील ऑडिटच करतोय. क्षेत्र बदलली पण काम तसंच आहे, सुपरवायझरी काम आहे. एट हम्म. हाऊसला जनरली तशा तऱ्हेचं ऑडिटिंग चेकिंगचं काम येतं. सो ते मॅच होत आहे. ठीक आहे, अजून कोण आहे इथे? कोणाचं बघायचं आहे? आणि सर हा, आता बघा, अष्टम स्थानामधून. शुक्राचा जर मी हे बघितलं तर ज्येष्ठा नक्षत्र आहे. हम्म. आणि तो थर्ड याला आहे. सो इथे इंटेलिजन्सचा वापर जास्त आहे. थर्ड हम्म. हाऊस. ठीक आहे. हा, बोला काय. सर, आता अष्टम स्थानावरून आपल्याला सारखा त्रास होणार असं तुम्ही मगाशी बोलले. हम्म. तर मग सर, त्याच्यामुळेच मी प्रश्न केला. चंद्र आहे सोबत आणि तो पण अष्टम स्थानातच आहे, नेमके मारक स्थानामध्ये. परत तो 12व्या स्थानामध्ये गेलाय. नाही 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 नाही, एक लक्षात घ्या. हम्म. ज्यावेळी तुम्ही जॉबचा विषय बघता त्यावेळी जॉबच बघा. हम्म. ताण देईल तो, परंतु त्यासाठी स्वतःला त्या क्षेत्राने बघू नका. कळलं का? हम्म. हा, म्हणजे तो विषय वेगळा आहे. परंतु कामाच्या ठिकाणी त्रास हे अष्टम स्थान दाखवते. आता हम्म. बघा, हा चंद्र इथे सप्तमात किती मस्त आहे. हम्म. त्या चंद्रावर शुक्राची दृष्टी आहे, हा किती चांगला योग आहे. हम्म. त्यामुळे चंद्राला दोष देण्यात पॉइंटच नाही. ओके. चंद्रावर शुक्राची दृष्टी आहे. रवी पौर्णिमेतला चंद्र आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव राहणं हा भाग आला. म्हणून तो तुम्ही सतत, तुमची मानसिकता तशी नाही. वर्क प्लेस इज लाईक दॅट. ठीक आहे. अजून कोण काय, कोणाचं काय? आणि सर, एक शेवटचा प्रश्न होता. हा, दशेला सर आपण आता दशा कधीपासून कुठली आहे ती सांगा मला. राहूची दशा आहे सर, 2019 पासून. आता एक जनरली लक्षात घ्या, 2019 पासून राहूची दशा आहे. तुम्ही तुमचं करिअर कधीपासून सुरू झालं? तेव्हापासूनच झालंय सर. तर राहू हा कटकटीचा विषय. हम्म. फक्त जर राहू कन्या राशीचा, मिथुन राशीचा, 12व्या स्थानाचा असेल तर गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज मूळ कुंडलीत राहू कुठे आहे? 10th हाऊसला आहे. 10th हाऊसला आहे. तर दहा 10th चा 10व्या. राहू स्वकष्टाने वर आणतो वगैरे सगळं ठीक आहे. हम्म. परंतु तो तुम्हाला धुरामध्ये ठेवतो. धुरामध्ये माणसाला काही स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट चित्र राहतं. आणि त्यात तो सिंह राशीचा आहे. हम्म. दॅट इज नॉट गुड अगेन. तो जर मकर राशीचा असेल, कुंभ राशीचा असेल, बुधाच्या राशीचा असेल, शुक्राच्या राशीचा असेल, कारण ते सगळे त्याचे मित्र आहेत ना, शनी, बुध, शुक्र. बुधाला मित्र नाही म्हणत तो, परंतु राहू बुधाच्या राशीला चांगली फळं देतो. सिंह राशीला मात्र तो कष्टच देणार. मग ती राहूची दशा संपेपर्यंत मग येणार गुरु. सो गुरु सिच्युएटेड इन द 4th हाऊस. 4th हाऊस. चतुर्थ स्थानातला गुरु कुठल्या राशीचा आहे? कुंभ राशीचा. कुंभ राशीचा. आणि नक्षत्र काय? बघा, एखाद दिवशी मी नक्षत्रांवर पण येणार. आपल्याकडे भरपूर लाईफ लाईन आपल्याला हे सगळं करायचं ना. आणि म्हणूनच मी हे D10 वगैरे ते लोक येतात ना ह्याच्यावरती, युट्यूबर्स, असं डोकं उठतं ना माझं.
खरं आहे का ते सगळं? नुसतं आपलं बडबड बडबड कुठल्या तरी रेफरन्स घेत आहेत. आता गुरु केतू युक्त आहे कुंभ राशीला, अँड गुरु इन पूर्वा भाद्रपदा शनीच्या नक्षत्रात आहे. आता बघा, गुरु चतुर्थात आहे, गुरु द्वितीयाचा संबंध आहे, गुरुचा पंचमाचा संबंध आहे, अँड त्याचा नक्षत्र स्वामी शनी षष्ठात बसलाय. शनी 4-10 म्हणजे कुठला सुरू झालंय, 2, 3, 4, 5, 6 एवढी स्थानं ऑपरेट होतात, 6 स्थानं. सो इथे तुमचा लाईफ चेंजिंग पार्ट राहणार आहे निश्चितच, कारण दशा बदलते, अँड गुरु इज रिलेटेड टू दॅट ऑफ फिनान्स. सो आणि शनी 6th हाऊसला जरी तो चतुर्थ आणि दशमाचा कारश आहे, तर माझ्या अंदाजाने व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? ग्रॅज्युएशन आहे सर बीकॉम मध्ये. आणि कशामध्ये? बीकॉम मध्ये. बीकॉम मध्ये. ते- निश्चितपणे माझा असा अंदाज आहे पुढचा, की तुम्ही फिनान्स रिलेटेड काम करणार, ऍट द सेम टाइम हाऊसिंग इंडस्ट्री, जसं लोन इंडस्ट्री असते, उदाहरणार्थ LIC हाऊसिंग फायनान्स, तुम्ही पुढे हाऊसिंग फायनान्स मध्ये जाल आणि मला तेव्हा तुम्ही कळवा. ठीक आहे? कधी संपते दशा? आता हे 2032 हे माझं हे आहे सांगते. पर्यंत आहे सर दशा, 10 वर्षाची दशा. अच्छा, बर 32 नंतर. नाही सर, जास्त जाईल सर. 19 मध्ये सुरू झालाय ना, हा 37 जास्त पर्यंत. जाईल सर. 37 19ला सुरू आता झाले का? अजून 12 हा वर्ष आहेत. 37. हा. अजून 12 वर्ष आहेत. हो. ओके, बघा तुम्ही ते. पण इथे शेवटी राहूवरती गुरुची दृष्टी पडतेच आहे, त्यामुळे राहू गुरुप्रमाणेच वागणार आहे. सो अंतर्दशेवरती थोडं लक्ष असू द्या. गुरुमध्ये शेवटची राहूची अंतर्दशा जरा चांगली जात नाही, तिथे फार स्ट्रगल येतो. पण ठीक आहे, तुम्ही हाऊसिंग डिपार्टमेंटला बघा, लोन डिपार्टमेंटला बघा, तुम्हाला जास्त प्रगती मिळेल. ओके, मला वाटतं प्रोफाईल तसाच आहे तुमचा, आत्ताही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये